आपण आहे चाळकवाडी येथील आमदार शरद सोनवणे यांच्या बंगल्याच्या जवळ या ठिकाणी मोठ्या संख्येने पालक तसेच विद्यार्थी जमलेले आहे. एक अभ्यास सहल जुन्नर तालुक्यातील काही जे विद्यार्थी आहे त्यांची अहमदाबाद इथले इस्रो सेंटर या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आता काही वेळातच हे पाठीमागे हे स्कूल बस आहे, या स्कूल बस पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि पुण्यावरून ते थेट विमानाने अहमदाबाद विमानतळावर जाऊन इस्रोच्या सेंटरला भेट देऊन तिथला अभ्यास दौरा करणार आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊया, काही पालक किंवा काही विद्यार्थी आहेत का, त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण आता जाणून घेऊया. नमस्कार, नाव काय आपलं? संदीप भोर आणि राहायला हिवरेतर्फे नारायण. आता काय दौरा आहे? हा मुलांचा अहमदाबाद सायन्स सिटी वगैरे याच्यासाठी अभ्यास दौरा. तुमचा मुलगा कितीला आहे? इयत्ता 6वी. अच्छा, आणि आता दौरा होणार आणि रिटर्न कधी येणार मुलं? हा दौरा 4 दिवसाचा आहे. 4 दिवस 4 दिवसामध्ये 4 पूर्ण दिवस आणि 3 दिवसाचे मुक्काम असणार आहे तिथं. असा 4 दिवसाचा पूर्ण दौरा आहे. या दौऱ्याबद्दल हा दौरा मला वाटतं जुन्नर तालुक्यातून तसा पहिलाच चालला असावा. माझा मुलगा 10वीला आहे आणि आमदार शरद दादांच्या माध्यमातून कॅम्प झाला होता आणि त्याचीच पुढची स्टेप म्हणून हा इस्रोचा दौरा चाललाय. तुमचा मुलगा 10वीला आहे? हो. आणि आता त्याला करिअर करायचंय ह्या ऍक्च्युली त्याची इच्छा आहे की त्याला इस्रो सायंटिस्ट व्हायचंय आणि त्या दृष्टीने ही खूप म्हणजे चांगली संधी चालून आली आहे त्याच्यासाठी असं मला वाटतं. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात? उमरजवरून आलात. आपलं कोण पालक आहे? मुलगी आहे संस्कृती दिनेश हांडे. अच्छा, मग आता चौथी इयत्तेत ती. तर आता आमदार साहेबांच्या याच्या माध्यमातून जे ही इस्रोला भेट देण्यासाठी जी ट्रिप चालली आहे त्याच्यात तिचं आता सिलेक्शन झालेलं आहे आणि आमदार साहेबांचे मनापासून आभार की त्यांच्या माध्यमातून असा काही म्हणजे जुन्नर तालुक्यात पहिल्यांदाच असा हे झालेला आहे. मुलं शास्त्रज्ञ होणार, शेतकऱ्याची मुलं शास्त्रज्ञ होणार, होऊ शकतात. त्यांच्या तेवढे पोटेन्शियल आहे मुलांमध्ये, त्याला फक्त हे देण्याची गरज होती, ती आज नाही तिकडे बस. तर संधी देण्याची गरज होती, ती आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्याचं संधीचं सोनं करतील याचे अपेक्षा आहे मुलांकडून आम्हाला पण. आणि आमदार साहेबांना अशी विनंती आहे की असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा अरेंज करावेत जेणेकरून बाकीच्या मुलांना पण अशी संधी मिळेल. मी गणेश थोरात. आमदार साहेबांनी ही मुलांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. संतोष घोटणे हे त्यांच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी गेले असता त्यांना ज्या अडचणी आल्या तेव्हा त्यांच्या डोक्यात ही कन्सेप्ट आली की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांनाही हे व्यासपीठ उपलब्ध करावं. यासाठी त्यांनी दादांकडे ती कल्पना मांडली आणि यातूनच हा उपक्रम पुढे आला. नंतर मुलांचा कॅम्प घेऊन त्यांना ही संधी उपलब्ध केली. त्याबद्दल मी शरद दादांचे आभार मानतो. त्याप्रमाणे तात्यासाहेब गुंजाळांनाही अशी अडचण आल्यामुळे त्यांनी कॉलेजची स्थापना केली. अशीच दादा आणि संतोषजी यांनी यासाठी संशोधकांसाठी कॉलेज उपलब्ध करून मुलांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करतो आणि माझ्यातर्फे शरद दादा आणि संतोषजींना शुभेच्छा देऊन धन्यवाद, आभार मानतो सर्व पालकांच्या वतीने. तुमची किती मुलं आहेत? माझे 2 आहेत. माझा मुलगा 5वीला आहे सुबोध थोरात आणि कल्याणी 11वीला आहे. आता हे पुण्याला आता दोघे जाणार? हो, दोघे जाणार. अच्छा, आणि तिथे किती दिवसाचा आहे कार्यक्रम? हा आज 4 ते 8 पर्यंतचा कार्यक्रम आहे. आज ते इथून जाणार. 3 दिवस त्यांचा तिथे स्टे आहे. आज 3:50चं फ्लाईट आहे त्यांचं पुण्यातून आणि 7 तारखेला हो आणि रिटर्नला त्यांचं त्या दिवशी 7 तारखेला रात्री 1:30चं फ्लाईट आहे. म्हणजे ते 8ला सकाळी इथे दादांच्या बंगल्यावर येतील. तर हा कार्यक्रम त्यांनी सर्वांनी अरेंज केला. आपल्या तालुक्यातील मुलांना ही संधी उपलब्ध करून दिली. ॲक्च्युली ही गरज होती. आतापर्यंत तालुक्यात एकही संशोधक नव्हता. एक काचळेंचा, एक प्रकाश काचळेंचा मुलगा आहे, तेवढा एक संशोधक होता. पण यातून आता नक्कीच भविष्यात संशोधक घडतील. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं, जय हिंद संकुलाची स्थापना झाली, तशीच एका सायंटिस्टच्या संकुलाची स्थापना जुन्नर तालुक्यात किंवा जुन्नरमध्ये व्हावी. त्यासाठी तुम्ही सर्व पत्रकारांनी जी काही दादांना मदत लागेल ती करावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. आता पुण्याला ही सगळी मुलं चाललेली आहेत पुण्यावरून.
अहमदाबादला निघतायत, काय हो. सांगा? मी तर खूप आनंदी आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना एवढी मोठी संधी मिळाली आणि आजकालची जी पिढी बघितली ती इंजिनिअरिंग मेडिकल ह्या साईडला जाता, पण ही जी स्टडी टूरची व्हिजिट आहे ती मुलांना एक संशोधन क्षेत्राकडे वळवणारी किंवा करिअरला एक वेगळे चान्स देणारी संधी आहे असं मला वाटतंय. प्रतिक्रिया म्हटलं तर सरांनी एक खूप मोठं अभियान हे हातात घेतलंय आणि सरांना यश यावं अशी माझी इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्वाची मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मुलांना एक संशोधन क्षेत्राकडं त्यांचं आकर्षण निर्माण होईल आणि एक वेगळी करिअरची संधी प्राप्त होईल. स्पंदन सतीश वाळूंज, आणि गाव पिंपळवंडी. आता तू पण चाललीस, हो, कितवीला शाळेत आहे? मी 7वीला. अच्छा, तुला काय वाटलं का ह्या क्षेत्रामध्ये जाऊन अभ्यास दौरा अटेंड करावा? कारण या क्षेत्रात खूप वेगवेगळे प्रयोग वगैरे आपल्याला करायला मिळतात. वेगवेगळ्या सायंटिस्टची भेट होईल, नवं शिकायला मिळेल त्याच्यामुळे. आता काय बाकीचे किती विद्यार्थी तुझ्यासोबत? माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहे, बाकीच्यांचं माहित नाही मला. मग या कार्यक्रमाला जावं असं का वाटलं? आता हे विमानाने तुम्ही जाणार आहात याला अहमदाबादला, सगळा अभ्यास दौरा अटेंड करणार आहे. कारण तिथे इस्रो मध्ये जाण्याची पहिल्यांदा संधी मिळेल आम्हाला. पहिल्याच वेळा आम्ही जाणार आहे तिथे. वेगवेगळ्या सायंटिस्टला भेट देता येईल, वेगवेगळे ठिकाण भेटता येईल म्हणून वाटलं मला. दीदी नमस्कार, नाव सांग तुझं सर्व. माझं नाव पलक सुरेश धोत्रे, मी पिंपळगाव जोगाईत आली आहे. खरं तर आज खरंच खूप भारी वाटतंय. इस्रो सेंटरला आज आम्ही जातोय अहमदाबाद येथे. या सेंटरला आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्यामुळे आज इकडे जाण्याची संधी भेटते. कधीतरी स्वप्न होतं की विमानाने प्रवास करावं किंवा एवढ्या शास्त्रज्ञांना भेटणे, नासा सारखे इथे जाणे, हे आज स्वप्न पूर्ण होतंय आणि आम्ही तिकडे जातोय. खरंच भारी वाटतंय, खरंच छान वाटतंय. पण तुझ्यासोबत किती मुली आहेत? माझ्यासोबत माझी मैत्रीण एक आणि 50-60 तरी मुले आहेत. तरी खरंच हा प्रयोग आम्हाला केला, कधी वाटलं नव्हतं की एवढा 300-400 मुलांमधून आमचं सिलेक्शन होईल आणि आम्ही इथपर्यंत पोहोचू. आज आम्ही तिथे पोहोचलोय. खरंच खूप थँक्यू. मग तुला या क्षेत्रात करिअर करायचंय? हो, करायचंय, पण मी आता F5 BSc IT ला आहे. करायचं होतं पण आता बघू पुढं काय होतं. यांच्यामुळे खूप काही शिकायला भेटतंय. जर सायंटिस्ट होता आलं तर होऊ शकते. मी सायंटिस्ट व्हायचंय पण बघू आता जसं शिकायला भेटेल तसं. बरं, आता काय कसं सिलेक्शन झालं तुझं यामध्ये? आम्ही एक प्रोजेक्ट केला होता. त्याचं पाणी अतिशय घाणेरडे पाणी होते आणि ते सरांनी आम्हाला शुद्ध करायला सांगितले होते आणि ते आम्ही ना कोणते इलेक्ट्रिक किंवा कोणतंच काही न वापरता आम्ही इतकं पाणी एकदम शुद्ध केलं आणि त्याच्यात आमचं सायंटिस्ट ते लाल सर आणि लाल मॅडम यांना ते खरंच खूप आवडलं आणि त्याच्यातून आमचं सिलेक्शन झालं. थँक्यू. अर्णा जाधव, पार्थ महाले. आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील संपूर्ण जितक्या काही शाळा आहेत त्या शाळेमधून आपल्याला ज्ञात आहे की गेले 8 महिन्यापासून जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी एक संकल्प सोडला होता की जुन्नर तालुक्यातली मुलं ही शेतकऱ्याची मुलं ही शास्त्रज्ञ झाली पाहिजेत. निवडणुकीच्या दरम्यानमध्ये काही गोष्टीच्या घोषणा केल्या होत्या. जुन्नर तालुक्यामध्ये एक शाळा निर्माण व्हावी, ज्याला आपण स्पेस स्कूल म्हणतो, आंतरराष्ट्रीय शाळा, की ती जुन्नर तालुक्यात व्हावी ही इच्छा त्यांची होती. त्यानुसार आपण त्या संदर्भात काम करायला सुरुवात केली आणि शिवराय एरोस्पेस एज्युकेशन सायन्स ट्रस्ट, त्याचप्रमाणे श्रीमंत योगी शिवस्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक 2 महिन्यापूर्वी
नारायणगाव या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचा एक कॅम्प घेतला, समर कॅम्प. त्याच्यामध्ये एक साधारण आपण 300 विद्यार्थी बोलवले होते. त्यातून एक 70 विद्यार्थ्यांची आपण निवड केली आणि त्यावेळेस आपण अशी घोषणा केली होती की ज्या मुलांची निवड होईल त्या मुलांना आपण अहमदाबाद गुजरात या ठिकाणी जे भारताचं इस्रो सेंटर आहे त्याचप्रमाणे सायन्स सिटी, त्याचप्रमाणे तिथं काही ऐतिहासिक धार्मिक स्थळं असा एक अभ्यास दौरा आपण घोषणा केली होती. त्यानुसार मुलांची निवडही झाली आणि आज तो दिवस या ठिकाणी उगवला आणि आज आपण या दौऱ्यासाठी तालुक्याचे आमदार माननीय शरद सोनवणे यांच्या कार्यालयापासून सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पिंपोडी गावचं आमचं नेतृत्व शरदराव लेंडे साहेब आलेत. त्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे नारायणगावचे सरपंच बाबूराव पाटे साहेब, त्याचप्रमाणे नारायणगावचे PI शेलार साहेब, त्याचप्रमाणे जाधव साहेब, त्याचप्रमाणे सुरजजी वाजगे साहेब, वेटेकर साहेब, त्याचप्रमाणे जयसिंगजी पोटे, विश्वासनाना आमले, जिल्ह्याचे शिवसेनेचे युवक प्रमुख सचिनजी गोलब, त्याचप्रमाणे पत्रकारांमध्ये महिला आघाडीच्या आमच्या संगीताई वाघ, या गावच्या प्रथम नागरिक काकडीताई, त्याचप्रमाणे सर्वच पत्रकार, सगळ्यांची नावं घेणे शक्य नाही. आपला हेतू हा आहे की दादा आता जग हे सगळं सॅटेलाइटवर चाललंय. भारतामध्ये येत्या काळामध्ये प्रायव्हेट सॅटेलाइट तयार होतील आणि त्यावेळेस मात्र आपल्याला इंजिनियरची गरज लागेल. त्यामुळं आपल्याला आठवत असेल की साधारण एक 15-20 वर्षापूर्वी कम्प्युटर इंजिनियरचं खूप झूम होतं. त्यावेळेस आपल्याकडे कम्प्युटर इंजिनियर कमी होते. येत्या काळामध्ये सगळं काही जग हे सॅटेलाइटवर चालणार आहे आणि त्यावेळेस आपल्या इथून याची सुरुवात झाली पाहिजे आणि मुलांना त्या प्रकारचं ॲस्ट्रोफिजिक्सचं शिक्षण भेटलं. हा हेतू होता. त्यामध्ये पुण्यातली आमची जी टीम आहे आता यावर काम करते, त्यामध्ये संतोषजी पिसे सर, दीपकजी निंबाळकर सर, दीपकजी शिवले सर, संदीपजी बोयटे सर, सागरजी मिटकरी सर, ही सगळी मंडळी आता पुण्यामध्ये आपल्याबरोबर आहेत. या मंडळींनी आम्ही एकत्र येऊन हा उपक्रम चालू केलाय आणि आम्हाला याच्यामध्ये विशेष म्हणजे या सगळ्या पालकांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यांनी जो उत्साह पाहिला, त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे आणि त्यांनी जे मुलांना सपोर्ट केलाय, आपल्याला अतिशय आनंदाची कौतुकाची बाब एक का डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांबरोबर ज्यांनी 38 वर्ष काम केलं ते शास्त्रज्ञ डॉक्टर लाल आणि त्यांचे सौभाग्यवती मिसेस लाल या आपल्या तालुक्यामध्ये 3 दिवस राहिल्या. आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. ते इस्रोचे डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं अनेक वर्ष. त्याचप्रमाणे आपले सुद्धा इस्रोचे डायरेक्टर आहे डॉक्टर शालिग्राम, हे सुद्धा आपल्या त्या कार्यशाळा उद्घाटनाला आले. त्यामुळे आपण जो ज्या वेगाने याकडे चाललो आहोत तो वेग पाहता नक्कीच मला खात्री आहे का येत्या काही दिवसामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय शाळा नक्की तयार होईल. याबद्दल मी आधीच काही बोलत नाही, कारण की हा 3 दिवसाचा दौरा आहे. 3:50 आपली फ्लाईट. मुलांना एक चांगला एक अनुभव आहे की बाबा विमानाने सुद्धा आपण प्रवास करावा. त्यासाठी आपली ग्रामीण भागातली शेतकऱ्याची मुलं आम्ही विमानाने नेण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे येताना सुद्धा आम्ही विमानानेच येणार आहोत. हे सगळं सांगत असताना, हे सगळं करत असताना अतिशय किचकट काम आहे आणि आम्ही सुद्धा हे पहिल्यांदा केलं. मलाही या क्षेत्रामध्ये काहीच माहित नव्हतं, पण माझा मुलगा त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्या माध्यमातून माझा संपर्क पुण्यातल्या काही शास्त्रज्ञ मंडळींशी झाला आणि मग मी ते दादांशी संपर्क केला. मग माझाच मुलगा शिकतो तर तालुक्यातली मुलं शिकली पाहिजेत हा त्याच्या पाठीमागचा होता. ही एक मोटिवेशनल विजिट आहे. यातून मुलं ही सुरुवात आहे. प्रवास खूप मोठा आहे. यातून आपण जितकं जास्तीत जास्त मुलांना चांगल्या सुविधा देईल. आपण दादा या मुलांना 5 स्टार हॉटेलची व्यवस्था केली आहे, कारण आपल्या मुलं ही 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा राहिली पाहिजे.
त्यांना हे लाईव्ह कळलं पाहिजे काय आहे ते. आपण ते हॉटेलचं बऱ्याच पालकांनी सांगितलं हॉटेलचं नाव काय, हॉटेलचं नाव तुम्हाला संध्याकाळी तुमची मुलं सांगतील. अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे आणि पूर्ण खात्री तो या ठिकाणी की तुमची मुलं ही आमची मुलं आहे. कुठल्याही पालकांनी काळजी करू नका, तुमच्या मुलांना अतिशय व्यवस्थित देऊ, त्यांची काळजी केली जाईल. कुठल्याच मुलाला काहीच कमी पडून देणार नाही. कुठल्या मुलाला काय लागलं तिथं तर तुम्ही काय चिंता करू नका, कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. आम्ही 9 मंडळी आहोत, त्याच्या 9 टीचर्स आहोत. अतिशय छान दौरा करूया. येत्या काही उद्यापासून सगळी तुम्हाला अपडेट भेटतील. मी आधीच बोलत नाही, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी या ठिकाणी आमचे सुरेश भाऊ वाजगे यांना विनंती करतो की आपण या मुलाला शुभेच्छा द्या. सर्वांना जय शिवराय. आज खरं तर आनंदाचा दिवस. आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून हे आपल्या तालुक्यातील शिवजन्मभूमीतील हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे आज अहमदाबादला इंदिरा रिसर्च सेंटर, सायन्स सिटी आणि इस्रो या संस्थेला जे भेट देण्यासाठी चालले. खरं तर या दौऱ्यासाठी प्रथमतः मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून जे शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी जे आवर्जून उपस्थित राहिले ते माझे मार्गदर्शक आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब, नारायणगावचे API जे संघर्षातून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अधिकारी झाले आणि अतिशय चांगलं काम असलेले आदरणीय महादेवजी शेलार साहेब, आळे फाट्याचे PI नवनिर्वाचित आदरणीय जाधव साहेब, त्या ठिकाणी संतोष भाऊनी सगळ्यांचा नामोल्लेख केलाय. त्यामध्ये मग आमचे विश्वशेठ असतील, संगीतताई असतील, त्या ठिकाणी जीवन भाऊ असेल, सचिन भाऊ असेल, हे सगळेच उपस्थित, सगळे मान्यवर. आणि मागाशी जसं संतोष भाऊने उल्लेख केला, खरं तर संतोष घोटे याच्यात विशेष पुढाकार. जी निवडणुकीच्या काळात आदरणीय शरददादांनी जी घोषणा केली होती ती माझ्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याचा मुलगा, सामान्य कुटुंबातील मुलगा शास्त्रज्ञ झाला पाहिजे. आपल्या देशापुढं एक फार मोठं उदाहरण झालंय ते म्हणजे एक सामान्य कुटुंबातील अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीतून एक मुलगा शास्त्रज्ञ झाला. तोच मुलगा शास्त्रज्ञ पुढे जाऊन राष्ट्रपती झाले ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आपण कोण विसरू शकतो. आपल्या जुन्नर तालुक्यातील पण मुलगा APJ अब्दुल कलाम साहेबांसारखा त्या ठिकाणी शास्त्रज्ञ झाला पाहिजे, त्याचं भवितव्य घडलं गेलं पाहिजे. म्हणून खरं तर आमदार साहेबांनी जो हा पुढाकार घेतला आणि आपण पाहतोय साहेब, आपण सगळे विद्यार्थी पाहतोय, हे सगळ्या समाज घटकातील विद्यार्थी. आपण इथं आदिवासी विद्यार्थी पाहतोय, आमचे मुस्लिम बांधव आहेत, सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी. आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न आहे की आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी मोठं जाऊन व्हायचं. प्रत्येक पालकाच्या डोळ्यात स्वप्न आहे की माझ्या मुलांनी काहीतरी त्या ठिकाणी मोठं झालं पाहिजे. ही स्वप्न घेऊन जे सगळे पालक आले, खरं तर आदरणीय शरददादांनी जुन्नर तालुक्यासाठी, आपल्या शिवजन्मभूमीसाठी जे स्वप्न पाहिलं, मला वाटतं ते कुठेतरी आता सत्यात उतरतं. संतोष भाऊ, तुम्ही जो पुढाकार घेतला त्याबद्दल सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण एकीकडे आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बोलतोय, एकीकडे आपण शालेय परिस्थितीवर बोलतोय, पण त्याच माध्यमातून खरं तर आदरणीय शरददादांनी जो हा पुढाकार घेतला हा फार अभिमानास्पद आहे. मी खरं तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, आज तुम्ही सगळेजण विमानातून प्रवास करणार आहेत, भविष्यात तुम्ही यानात पण बसणार आहेत. आणि मला वाटतं काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होत्या त्यावेळेस आपलं जे यान ज्यावेळेस मंगळावर गेलो होतं त्यावेळेस इंदिरा गांधींनी विचारलं की तुम्हाला तिथून काय काय दिसतंय, तर शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान आम्हाला, आमचा भारत देश फार सगळ्यात सुंदर दिसतो. मला वाटतं हे सगळे स्वप्न घेऊन तुम्ही सगळे विद्यार्थी चाललेत. आपल्या ग्रामीण भागातील, आपल्या सामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील आपले सगळे विद्यार्थी तुमच्या शैक्षणिक जीवनासाठी, आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने तुमच्या पुढील दौऱ्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराज. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आणि हीच घोषणा सायन्स सिटीत दिसली पाहिजे. आज या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यातील जवळजवळ 70 विद्यार्थी इस्रो सायन्स सिटी अहमदाबाद या ठिकाणी आज अभ्यास दौऱ्यासाठी चाललेले आहेत. आणि मला वाटतं मागच्या 2 महिन्यापूर्वी नारायणगाव या ठिकाणी मला वाटतं 300 मुलांचा कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केला होता. आणि त्या ठिकाणी ही 70 नशीबवान मुलं, जी की आता बऱ्यापैकी मुलांना किंवा त्यांच्या पालकांना सर मी ओळखतो, कोण शेतकरी कुटुंबातले आहेत, कोण व्यावसायिक आहेत, कोण मेडिकलवाले आहेत, बरेचसे सगळ्यात म्हणजे सर्व समाजातील सर्व जाती धर्माची मुलं
या ठिकाणी त्यांना इस्रो या ठिकाणी जाण्याची संधी मिळालेली आहे. तुम्ही जर आत्ताची युद्ध बघितली, आपलं ऑपरेशन सिंदूर बघितलं असेल किंवा उरी पिक्चर कोणी कोणी बघितला, उरी बरोबर, त्या उरी मूव्हीमध्ये बघा, तो प्रत्यक्ष आपली लोक त्या ठिकाणी शत्रूच्या अड्ड्यांवरती जाऊ शकत नाहीत, परंतु तो मुलगा एक छोटंसं ड्रोन त्या ठिकाणी बनवतो त्या पक्षाच्या आकाराचं, आणि ते ड्रोन त्या ठिकाणी जाऊन पूर्ण त्या ठिकाणचं व्हिडिओ कॅप्चर करतं, त्या ठिकाणी किती लोक आहेत, वेपन किती आहेत, ही सगळी माहिती घेतं, त्याच्यावरती तो आपले सैन्य त्या ठिकाणी ते ऑपरेट करतं. आणि ऑपरेशन सिंदूर बघितलं असेल तर ते आता समोरासमोर येऊन एकमेकांना गोळ्या घालण्याची पद्धत पाठीमागे गेली. आता या ठिकाणी अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला जातोय. म्हणजे भविष्यामध्ये या टेक्नॉलॉजीला आणि हे जे शास्त्रज्ञ तयार होणार आहेत त्यांच्या हातून जी वेगवेगळी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत जे काय तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी निष्पन्न करणार किंवा तयार करणार, त्याला भविष्यामध्ये खूप स्कोप असणार आहे. तर निश्चित त्या दृष्टीने हे जे पाऊल टाकलेलं आहे, जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे, घोटणे साहेब आहेत, त्यांची सगळी टीम आहे, तसेच ज्या संस्थांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे त्या संस्थांचं खरंच खूप खूप कौतुक करतो. आणि तुमच्या सगळ्यांसाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे की आपण शिवजन्मभूमीतले सर्व विद्यार्थी आहोत आणि तुम्ही आपल्या शिवजन्मभूमीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करणार आहात. तर तिथं गेल्यानंतर तुमच्याकडनं त्याच पद्धतीची शिस्त अपेक्षित आहे. सर्वजण जी टीम तुमच्यासोबत येणार आहे त्यांना व्यवस्थित सहकार्य कराल. त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वजण एकदम व्यवस्थित आणि एकदम प्रत्येकाला त्या ठिकाणी काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि भविष्यामध्ये मला देखील ते इस्रोमध्ये काम करण्याची संधी मिळेल अशा पद्धतीनेच तुम्ही लक्ष देऊन त्या गोष्टी ऐकायच्या आहेत. आणि निश्चित आता पोलीस स्टेशनला आम्ही काम करताना बघत असतो की आता जी लहान मुलं किंवा ही शाळेतील मुलं बऱ्याच ठिकाणी व्यसनाच्या आहारी जाताना बघतात. आम्हाला खूप दुःख होतं त्यावेळी, परंतु ज्यावेळेस ही आपल्या शिवजन्मभूमीची मुलं अशा पद्धतीने इस्रोला ट्रेनिंग सेंटरला ते भेट देतात त्यावेळेस आम्हाला आनंद पण होतोय की बाबा एक पिढी त्या बाजूने जाते तर दुसरी पिढी बाबा ह्या देशाच्या भविष्यामध्ये भविष्य घडवण्याच्या दृष्टीने देखील पुढे जातात. तर निश्चित तुमचं आणि तुमच्या पालकांचं खूप खूप कौतुक आहेत. मी पहिल्यांदा शब्द वापरला की तुम्ही खूप नशीबवान आहात. सगळ्यांना ही संधी मिळत नाही, परंतु या 300 तुम्हाला 70 लोकांना संधी मिळाली. ह्या संधीचं निश्चित सर्वजण सोनं करतील आणि भविष्यामध्ये आपल्या शिवजन्मभूमीमधून निश्चित जसं सूरज भाऊंनी सांगितलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारखा एखादा नवीन चेहरा या ठिकाणी आपलं शिवजन्मभूमीचं देशामध्ये प्रतिनिधित्व करेल आणि आपल्या देशाचं नाव, शिवजन्मभूमीचं नाव या ठिकाणी मोठं करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या पालकांनी यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं देखील मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही असतं. कुणाच्या डोक्यात असतं की खेळाडू घडवायचे, कुणाच्या डोक्यामध्ये असतं की बाबा माझ्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, माझी मुलगा डॉक्टर झाली पाहिजेत. परंतु हे थोडं आगळं वेगळं स्वप्न ज्यांनी तुम्हाला विद्यार्थ्यांना पालकांना दाखवलं ते शिवराय एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, तसेच श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट शिवजन्मभूमी जुन्नर यांचं, तसेच संतोषजी घोटणे साहेब आहेत यांचं, त्यांचे सगळे सहकारी आणि ज्यांनी हे स्वप्न तुम्हाला दाखवलं हे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचं मी सगळ्यात खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो. भविष्यामध्ये असे चांगले उपक्रम यापेक्षा मोठ्या प्रमाणात राबवले जावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याचे सायंटिस्ट किंवा वैज्ञानिक जे आपल्यासमोर आता उभे आहेत 70, तर ह्या लोकांना मी, या मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की जुन्नर तालुक्यातील सर्व शाळा, त्यातले सर्व विद्यार्थी यांनी पार्टिसिपेट केलं होतं. परंतु शेलार साहेबांनी त्यांचा उल्लेख नशीबवान असा केला, परंतु मी नशीबवान म्हणण्यापेक्षा कर्तृत्ववान असं म्हणतो. कारण त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मधून परीक्षा देऊन, चाळणी परीक्षा देऊन अंतिम 70 हे आलेले आहेत. याच्यामागं त्यांचा अभ्यास, आतापर्यंतचा शिस्त, तसेच त्यांच्या पालकांचे डिवोशन, शिक्षकांनी घेतलेली मेहनत, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. तर या सगळ्या संस्था, अनेक मान्यवर, आपले विद्यमान आमदार शरददादा सोनवणे साहेब, ह्या सगळ्यांनी जरी ह्या प्रकल्पात किंवा ह्यांना अभ्यास दौरा घडवण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी हे जे 70 निवड झालेले आहेत त्यांची स्वतःची मेहनत ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. त्यांच्यामध्ये असाच वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा. त्यांनी अभ्यास सहल करताना एक डायरी सोबत ठेवून
तिथले छोटे छोटे गोष्टी त्याच्यामध्ये नोंदी घ्याव्यात वेळोवेळी, कारण आपण फिरत राहतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गेले की ते पहिल्या दिवशी आपण काय केलं ते विसरून जातो. तर मी विद्यार्थ्यांना एकच सल्ला देईन की तुम्ही सोबत एक पॉकेट डायरी ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटी देता त्या त्या ठिकाणचं संक्षिप्तमध्ये लिहून घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय विचार आले ते लिहून घेतलं पाहिजे. किंवा संध्याकाळी झोपायच्या अगोदर ती दैनंदिनी असते आपली रोजची रोजनिशी संध्याकाळी लिहिलं पाहिजे की तुम्ही आज सकाळी उठल्यापासून कुठं कुठे भेटी दिल्या, त्याच्याबद्दल तुम्हाला काय काय वाटलं आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट वाटला हे तुम्ही स्वतःचं मनोगत त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. आणि हा अभ्यास दौरा खरोखर तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं एक करिअरच्या दृष्टीनं हा खरोखर अभ्यासपूर्ण ठरेल अशी आशा व्यक्त करतो. या दौऱ्यासाठी खरोखर ज्यांनी खूप कष्ट घेतले असे प्राऊड पॅरेंट्स आहेत, त्यांचे शिक्षक आहेत, संस्था आहेत, मान्यवर आहेत, सगळ्यांनी कष्ट घेतलेले आहेत. मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असे प्रकल्प अशा योजना आपल्या तालुक्यात वरचेवर व्हाव्यात आणि मोठ्या प्रमाणात व्हाव्यात ही जी शेलार साहेबांनी इच्छा व्यक्त केली अशीच इच्छा मी व्यक्त करतो. आणि पोलीस विभागाच्या वतीनं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. त्याच्यानंतर आदरणीय लेंडे साहेब असतील, शेलार साहेब असतील, जाधव साहेब असतील आणि वासगे साहेब असतील. त्यानंतर सर्वांचे ह्या ट्रिपचे आधारस्तंभ घुटणे साहेब, सर्वांचं मी स्वागत करतो व पालकांच्या वतीने धन्यवाद देतो. खरं तर धन्यवाद देण्याची प्रथा ही खरं तर एखादं कार्य झाल्यानंतर आहे, परंतु त्यांचा उत्साह आणि त्यांनी गेले कित्येक महिने मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांनी जे म्हणजे जितक्या तळमळीनं काम केलेलं आहे ते पाहून मला खरं तर आधीच त्यांना धन्यवाद द्यावं असं वाटतं. तसंच माननीय आमदार शरददादा सोनवणे व श्रीमंत सुवर्ण स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. आता हा उपक्रम काय मान्यवरांनी बरेच सांगितले, आता मी काही जास्त बोलत नाही, परंतु पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना नमस्ते. खरं तर गेल्या 3 महिन्यापूर्वी नारायणगावमध्ये झालेल्या कार्यशाळेचं आणि त्यानंतर असलेला समारोप आणि आज ही 70 मुलांची झालेली एक नशिबवान मुलांची झालेली निवड. खरं तर आज ही मुलं फार नशिबवान आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचे पालक देखील तेवढेच नशिबवान आहेत. खरं तर या सर्वांचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त करेन. खरं तर आपल्या मुलांसाठी दादांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची अंतराळ शाळा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये दादांचं हे स्वप्न आज कुठंतरी पूर्णत्वास येत आहे आणि त्याचे खरे सर्व आपले तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे हे श्रेय जातं. आणि त्यासोबत काम करणारे आमच्या पिंपळवंडीची सर्व टीम असतील, तालुक्यातील सर्व दादांचे कार्यकर्ते असतील. मी आपल्या सर्वांना मुलांना मनापासूनच्या तुमच्या पुढील कार्यासाठी मनापासूनच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा दादांचे आभार व्यक्त करून थांबते. धन्यवाद. खरं तर या सगळ्या मुलांचं अभिनंदन केलं पाहिजे की दादांच्या संकल्पनेतून त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन दालन हे आपल्या संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या सुद्धा एक नवीन दालन उपलब्ध होते की ज्या माध्यमातून आपल्या शिवजन्मभूमीची हा जो पताका आहे ती इस्रो सारख्या संस्थेमध्ये मोठा करावा यासाठीचा प्रयत्न या माध्यमातून खरं दादांच्या माध्यमातून आपला फॉरेस्टच्या माध्यमातून सुद्धा दादांनी जो प्रकल्प आपल्याला आणलाय की आपल्याला एक व्याघ्र प्रकल्प आपला तालुक्यामध्ये होऊ घालतोय बिबट सफारी, ते सुद्धा एक विजनच आहे. आणि मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारचं विजन घेऊन जर जुन्नर तालुक्यासाठी निश्चित स्वरूपात दादांच्या माध्यमातून एक चांगलं काम उभं राहतंय. आणि आता जर दादा आमदार नसताना तो खरं व्याघ्र प्रकल्प आणला आणि त्या माध्यमातून आता तर आमदार असताना दादांच्या माध्यमातून असे एक नाही अनेक प्रकल्प या माध्यमातून उभे राहतात. मी खरं तर या सगळ्या मुलांचं त्याचबरोबर माननीय आमदार दादा शरददादा सोनवणे यांचं सुद्धा अभिनंदन करेन. त्याचबरोबर खरं तर आमचे संतोष घोटणे आहे, एक वेगळ्या प्रकारची संकल्पना घेऊन सातत्याने त्यांनी हा विषय मांडला. इलेक्शनमध्ये जरी असला तरी हा विषय त्याच्या मनात अनेक वेळा आमची चर्चा सुद्धा झाली की आपल्याला हा प्रकल्प घेऊन पुढे जायचे. एक सर्वसामान्य आपल्या तरुणांना किंवा आपल्या या मुलांना एक नवीन दालन उभं राहील आणि या माध्यमातून त्याचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर शरददादांना सुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा देतो की अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प, विविध प्रकल्प
आज त्यांच्या माध्यमातून उभे राहावेत की जेणेकरून आपल्या शिवजन्मभूमीचा झेंडा हा संपूर्ण भारतभर संपूर्ण जगभर जावा. पुन्हा एकदा या सर्व मुलांना शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. सगळे मान्यवर पदाधिकारी, पोलीस अधिकारी, भावी शास्त्रज्ञांचे सगळे पालक, औत्सुक्याचा विषय घेऊन सहलीला निघालेले सगळे विद्यार्थी मित्र, 5 मिनिट, पत्रकार मित्रांनो, तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी काही वेगवेगळे त्यांच्या मनातली ध्येय असतील, काही स्वप्न पाहिजे असतील, त्या अनुषंगानं ग्रामीण भागातल्या मुलांना उद्याच्या भविष्यात जे गरजेचं आहे त्या शिक्षणाची जर सुविधा, त्या दृष्टिकोनात जर काही माहिती, पायाभूत सुविधा जर निर्माण होत असतील तर त्या करण्याच्या दृष्टिकोनाची योजना असली, त्याचा एक भाग म्हणून संतोष भाऊ घोटणे आणि या सगळ्या सहकार्याने पुढाकार घेतला. गुजरात मानवाच्या भागामध्ये आपल्या अंतराळ संशोधनाच्या निमित्तानं जे काही प्राथमिक अवस्थेत काम चालतं त्या इस्रोच्या संस्थेला ते आपले विद्यार्थी भेट देणार आहेत. 4वी ते 12वी असा वेगवेगळ्या वयोगटातली ही जी काही जिज्ञासा असलेली मुलं आहेत, मुलं त्या ठिकाणी भेट देऊन तिथं नेमकं काम काय चालतं, उद्याच्या भविष्यात अंतराळातली, अवकाशातली जी काही आव्हानं आहेत, जे काही संशोधन आहे, जग असेल, दुनिया असेल, त्या निमित्तानं खूप पुढे गेली. परंतु आपल्याला सुद्धा हे ज्ञानाची माहिती मिळाली पाहिजे, त्याचा पाया काय असतो हे समजलं पाहिजे. या अनुषंगाने या मुलांच्यासाठी ही जी सहल आहे ही सहल फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये जे काही काम चालतंय त्याच्यामध्ये आपल्या पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेबांनी 25 वर्षाची पुढची दिशा घेऊन त्यांच्या बारामतीमध्ये असे सगळे प्रकल्प यापूर्व काळातच झाले. परंतु आपल्या भागामध्ये GMRT सारखी संस्था असून सुद्धा ही गोष्ट काय कोणाच्या ध्यानात येत नव्हती. पण शेठ साहेब आणि या मंडळींनी म्हटलं, परंतु कामाची सुरुवात झालेली नव्हती. शरददादाने त्या कामाला सुरुवात केली. त्या निमित्ताने आज या आपल्या मुलांना याचं प्राथमिक ज्ञान तरी मिळणार आहे. म्हणून आता ही मुलं कंटाळली, यांना उत्सुकता आहे, आम्ही कधी विमानतळावर जातो, 4 दिवसातली धमाने अभ्यास करायचा, कोणतं हॉटेल आहे, संतोष भाऊने खूप काही वर्णन केलंय. पालक काळजी देत आणि पालक आनंदित पण आहे, हुरूर आहे त्यांना की आमची मुलं पहिल्यांदाच अशी बाहेर चालली, पण एका वेगळ्या विषयामध्ये ते त्या ठिकाणी काम करणार आहेत. म्हणून ही मुलं जातील. आता जाधव साहेब, शरद साहेब या मंडळींनी उल्लेख केला, उद्याच्या काळामध्ये त्यांच्यातल्या बारीक सारीक नोंदी घेऊन काही आमची मुलं जर उद्या शास्त्रज्ञ झाली तर आपल्याला नवल वाटणार नाही. कारण असं जे काही कौतुक असतं, टॅलेंट असतं, ते ग्रामीण भागात कुठंतरी अशा अडचणीच्या भागामध्येच त्या ठिकाणी दडलेलं असतं. पालक सुद्धा भाग्यवान आहेत आणि ते कौतुकाचाही विषय आहे की आपल्या पाल्याचा कर बघून त्याला जर काही वेगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी गती देता आणि त्याला जर काही अनुभवायला मिळालं तर निश्चितपणाने एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. शरददादांनी आता या विषयामध्ये लक्ष घातलं. याच्यामध्ये अजून आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा त्या मुलांना प्रत्येक वेळी तिकडेच जायला सगळ्या मुलांना शक्य होणार नाही, परंतु बहुतांश मुलांना या प्रकारचा अभ्यासक्रम, इथलं जे काही प्राथमिक त्याच्यातलं शिक्षण असतं त्या दृष्टिकोनातून जर माहिती आपल्या तालुक्यातच उपलब्ध झाली तर ही फार एक अभिमानाची गोष्ट आहे. लोकप्रतिनिधींची पद्धतीतली कामं तर होत राहतात, परंतु त्याच्या वेगळी एक प्रकारची घेऊन आपल्या परिसरातल्या या मुलांना आपल्याला काय देता येईल त्या दृष्टिकोनातून शरददादांनी या ठिकाणी चालवला. त्याला यश आलंय, त्याची मुहूर्तमेढ आहे. आपण त्याचे सगळेजण साक्षीदार आहोत. उद्याच्या काळामध्ये ही चळवळ फार मोठी होईल. खूप विद्यार्थी याच्यामध्ये गतिमानतेने पुढं जातील. जगाच्या सगळ्या व्यापार असेल, युद्ध असेल, बाकीच्या संरक्षणाच्या गोष्टी असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये या अभ्यासक्रम आहे, जी शाखा आहे, याला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व राहणार आहे. उद्या सकाळी, बऱ्या सकाळी या ठिकाणी सगळेजण जमले, त्यांच्या चेहऱ्यावर भाव आहे, तो भाव आपल्याला हेच जाणवतोय. आता तुमची भाषण थोडीशी कमी करून आम्हाला पुढे जायला आपण जर परवानगी दिली तर चांगलं होईल. पुन्हा एकदा मी संतोष भाऊ घोटणे त्यांच्या सगळ्या टीमला या निमित्तानं धन्यवाद देईन की बाकीच्या इतर कामांपेक्षा हा एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयामध्ये तुम्ही जास्त योगदान द्या, लक्ष द्या, जेणेकरून ही चळवळ फार मोठी व्हावी. पुन्हा एकदा मी शरददादा आणि या सगळ्या टीमला धन्यवाद देतो आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना भावी सफलतेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराज की चला 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 परत बॅग आहेत मोठ्या. हो सरपंच रॉंग साइड नको रॉंग साइड जायचंय का तुला? तुला जायचंय का? आवाज द्या मोठ्याने. चला चला पुढे घ्यायला